सामन्याला आपण सुरुवात होताना बघतोय. पहिल्या चेंडूवर मात्र पहिली धाव आलेली आहे आणि या पहिल्या धावेसोबत संघाचं देखील खातं उघडतंय. पुढचा चेंडू, पंचांचा इशारा मात्र येतोय लेग बाईच. पंकज असतील आता स्ट्राईकला. तर पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर मात्र सिंगल आली होती ती लेग बाईसच्या माध्यमातून. तिसऱ्या बॉलला गौरव झाला बोल्ड. OUT आउट. गोल्डन डक. अतिशय चांगली सुरुवात, दमदार अशी ही सुरुवात. शिवशीतल फाउंडेशन कडून चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्याच खेळाडूला मात्र त्रिफळा चित करून मात्र इथे पाठविलेला आहे पविलियनच्या दिशेला. गोल्डन डक. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. टॅप करून पॉइंटच्या दिशेला पाठवून सिंगल घेण्याचा मनसुबा होता, परंतु बॉलर अचूक लेंथ उसळी घेणारा चेंडू टाकला होता. डॉट बॉल असेल. आणि फलंदाजाच्या मनात अतिशय फेरविचार चालू होता, धाव घ्यायची का नाही घ्यायची, परंतु धाव घेतली आहे. पुढचा चेंडू, लायसन्स टू प्री हिट का आपल्या या तेली प्रीमियर लीगचा पिक्चर करतील का सुपर हिट. पंकज यांच्यावर मात्र सर्वांच्या आता नजरा असतील. पंकज खेळतील आपला पहिला चेंडू. समोरच्या दिशेला फटका फिरवण्याचा प्रयत्न होता, एवढा फारसा मात्र काही बॅटेवर चेंडू आला नाही. एक बॉल बाकी असेल. शेवटचा चेंडू. यावेळेसचा बॉल, फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट होत आहे पुन्हा एकदा. या डॉट बॉल सोबत पहिल्या षटकाची समाप्ती होताना दिसते. 4 धावा, 1 गडी बाद. पहिल्या षटकाची समाप्ती. 4 धावा, 1 गडी बाद. पहिल्या षटकाची समाप्ती. 4 धावा, 1 गडी बाद. व आपल्या या
स्पर्धेत आपण बघत आहोत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज चषक तेली समाज प्रीमियर लीग पर्व चौथे 2026 आणि यावेळेस मात्र गॅपमध्ये चेंडू पाठवत आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चेंडू होतोय फरार, जातोय सीमारेषा पार आणि हा येतोय इथे मात्र चौकार. दोघांमध्येही ताळमेळ मात्र चांगला दिसतोय. पहिले मात्र अडवलं, त्यानंतर मात्र वेगाने मात्र इथं एक धाव पूर्ण केली. बॅकफुटला जाऊन ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिडविकेटच्या हाती चेंडू जातोय. सिंगल धाव येते.
यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही, परंतु येथून मात्र सुरळीतपणे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. गौरव करतायत गोलंदाजी. नवीन फलंदाजाच्या रूपात ऋषिकेश. पुन्हा एकदा ताकदीने फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉडी लाईन पासून भरपूर दूर ठेवतायत चेंडू. गौरव अतिशय योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसत आहेत. डॉट बॉल पुन्हा एकदा येईल. ऋषिकेश मात्र चाचपडताना दिसत आहेत. चेंडूचं बॅटेज सोबत कनेक्शन करताना मात्र संघर्ष करावा लागतोय कुठे ना कुठे, परंतु आपल्या ऑर्गनायझर्सने आपल्या या समाजातल्या युवकासाठी मात्र 10 षटकांचे सामने ठेवले आहे. त्या दरम्यान आपण पंचांचा इशारा बघतोय नो बॉल, आणि नो बॉलवर मात्र ऋषिकेश यांनी त्याला योग्य दिशेवर पाठवलेला आहे. चौकार इथं वसूल करण्यात मात्र यशस्वी ठरत आहेत ऋषिकेश. तर नो बॉलचा पूर्णपणे फायदा घेतलाय आणि पुढचा चेंडू असेल प्रीहिट. या दरम्यान मात्र पंचांचा इशारा तोय वाईड बॉल. प्रीहिट असेल कंटिन्यू. 31 धावांवर पोहोचतोय संघ वाईडच्या मदतीने. यावेळेस मात्र ऑफ साइडला जाऊन फटका खेळला होता. फुलटॉस बॉलला मात्र चांगली दिशा दाखवली, परंतु गॅप काढण्यात मात्र तेवढे फारसे सफल झाले नाहीत. सिंगल धाव आवश्यक मिळेल. सिंगल धाव तर अवश्य मिळेल. सिंगल सोबत धाव संख्या पुढे जाताना दिसते. 32 धावा 2 गडी बाद. कट करून गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या खेळाडूकडून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव इथे देखील मिळेल. यावेळेस मात्र फटका जोरदार काढलेला दिसतोय आणि क्षेत्ररक्षकाकडनं एक चांगला झेल इथे टिपण्यात आलेला आहे. भाऊनंद यांच्या हातून एक चांगला झेल टिपण्यात आलेला आहे. मोठा फटका खेळला होता, अचूक अंदाज घेतला आणि योग्यरित्या आपल्या दोन्ही सेफ हँड मध्ये झेल टिपण्यात आलेला आहे. तर संघ म्हणून आपल्याला असंच प्रदर्शन करावं लागेल. कोणीतरी एक व्यक्ती म्हणून सुद्धा गेलेला आहे, एक है तो सेफ है. तर आपल्याला मात्र संघ म्हणून एकच राहावं लागेल आणि सेफरित्या मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 4 षटकांची समाप्ती. 33 धावा 3 गडी बाद. 3-3-3 आफ्टर 4 ओव्हर्स. आफ्टर 4 ओव्हर 33 लॉस ऑफ 3.
नवीन फलंदाज तेजस यांच्या रूपात येतील मैदानामध्ये व यासोबत आपल्या इथे चेतन भाऊ चौधरी यांचं इथं मात्र आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी शब्द सुमनांनी खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो. चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल असेल. पंकज यांचा पूर्ण प्रयत्न होता चेंडूला फॉलो करण्याचा, परंतु चेंडू त्यांच्यापासून बराच दूर. डॉट बॉल असेल. यावेळेस मात्र लाईन आणि लेंथ मध्ये पूर्णपणे बदलाव. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडेल. अतिरिक्त धावेसोबतच धाव संख्या पुढे जाताना दिसते. 34 धावा 3 गडी बाद. तिसरा चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा पवन. हलक्या हाताने हा फटका खेळला होता. जातोय चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाकडे आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक मात्र चेंडूची चांगलीच काळजी घेताना आपल्याला दिसत आहेत. या दरम्यान आपण बघतोय पंचांचा इशारा येतोय लाईक बाईसच्या माध्यमातून येते ही एक धाव. या दरम्यान आपण बघतोय सामन्यात मात्र इथे षटकार येताना आपल्याला दिसतोय. षटकारानंतर मात्र हा शेवटचा चेंडू असेल. 42 धावा 3 गडी बाद. 5व्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतील. यावेळेस मात्र चेंडूला ग्लान्स केलाय हलक्या हाताने अतिशय. या सिंगल धावेसोबत 5 षटकांची समाप्ती होते. 43 धावा 3 गडी बाद. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा 3 गडी बाद. या सामन्यांचा आनंद संपूर्ण जगभरातून आपण यूट्यूब लाईव्ह विजनच्या माध्यमातून देखील घेऊ शकतो. यूट्यूब लाईव्ह विजन या चॅनलला आपण सबस्क्राईब आणि त्याच्या बेल आयकॉनवर आपण क्लिक करून ठेवायचे की जेणेकरून भविष्यात जे सामने होतील त्यांचे देखील नोटिफिकेशन्स वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचत असतील. पंचांचा पुन्हा एकदा इशारा तोय वाईड बॉल. आतापर्यंत 2 चेंडू फेकले. दोन्ही चेंडू वाईड बॉल. आतापर्यंत लीगल डिलेवरी आलेली नाही अजूनपर्यंत.
यावेळेसचा बॉल कट केलाय पॉइंटच्या बाजूने. चेंडू मात्र जातोय वेगाने सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक देखील मात्र चांगलीच मेहनत मशागत करताना दिसत आहेत. चेंडूला अडवलंय त्या दरम्यान मात्र 2 धावा पडून पूर्ण केल्या आहेत. भूषण आपल्या संघासाठी मात्र इथे चांगली भूमिका निभवत आहेत. चेंडू जेव्हा जेव्हा मात्र त्यांच्या जवळ जातोय तेव्हा तेव्हा मात्र त्याला चांगला फ्रेश करून पाठवत आहेत. कारण मैदानावर आपण बघतोय ड्यू खूपच जास्त प्रमाणात आलेला आहे. दवबिंदू शबनम चला लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. काही क्षणानंतर मात्र यूट्यूब लाईव्ह विजन मार्फत आपल्याला सेवा देणं मात्र थांबणार आहे. तरी आपला प्रयत्न असावा की जास्तीत जास्त सामना संपूर्ण सामना त्यांच्या सेवा देण्याच्या आत आपण समाप्त करायचा आहे. कारण कॅमेराज बंद झाले म्हणजे तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील बंद होईल आणि आपण मुळीच असं विचार करू शकत नाही की कुठलाही सामना हा तिसऱ्या पंचांच्या निर्णयाविना व्हावा. कारण तिसऱ्या पंचांचा निर्णय कायमच निर्णायक असतो, अतिशय महत्वाचा असतो. यावेळेस फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षकाची चांगली पण उत्कृष्ट झेल पकडण्यात आलेला आहे. झेल पूर्ण झालेला आहे. आणि झेल पकडल्यानंतर मात्र सेलिब्रेशन करून दोन्ही हात त्यांनी मात्र गगनाकडे दाखवले. षटकार असेला. यशराज खेळाडू होते ते ज्यांनी काही क्षणांसाठी मात्र खेळाडूंची आणि प्रेक्षकांची मजा घेतलेली दिसते. यावेळेस देखील चांगला फटका खेळलाय. अठ्ठावन्न धावा 3 गडी बाद. शेवटचा चेंडू आउटसाइड ऑफ द स्टंपचा हा बॉल होता. त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न होता आणि षटकाची समाप्ती होते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा 3 गडी बाद. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा 3 गडी बाद आपल्याला होताना दिसत आहेत. अजूनही येथून 4 षटक शिल्लक असतील. शिंपी सर खेळाडूंना वॉर्निंग्स द्यायचे, खेळाडूंना सूचना द्यायच्या आहेत. सूचनांना ऐकत नसतील तर वॉर्निंग द्यायचे आहेत.
अनेक निर्णय आपल्या हातामध्ये असतील, त्यामुळे सामन्याचं चित्र देखील आपण बदलायचं आहे. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. पवन करतील 7वं षटक घेऊन येतील आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आपण बघतोय. सातवं षटक आपल्याला प्रगतीपथावर दिसतंय. पवन याला देखील विनंती असेल लवकरात लवकर षटक मात्र उरकवायचंय. यावेळेसचा बॉल जातोय काउस कॉर्नरच्या जवळून. वन बाउन्स चौकार. पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा मात्र फटका हवेत खेळलाय. यावेळेस देखील गॅप मधून चेंडू जातोय. पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय. 4 रन चौकार असेल. थँक्यू डीजे. सलग 2 चेंडूंवर 2 चौकार इथं मात्र आलेले आहेत. चौथा चेंडू ज्याला मात्र आता यावेळेस सन्मान देताना दिसत आहेत खेळाडू. गौरव 8वं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. तर गौरव यांना देखील विनंती असेल
लवकरात लवकर गोलंदाजी संपवायची आहे. जर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण शॉर्ट रनअप घेतला तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो, असं आपण यापूर्वी देखील बघितलंय. गौरव यांचा मात्र रनअप फारच मोठा दिसतोय. व आमचे ऑनलाईन स्कोरर मित्र साज शेख, अतिशय अचूक नजर त्यांची सामन्यावर, अतिशय चतुर. आणि एक जसा आपल्याला स्कोरर हवा असतो तसंच त्यांचं ते व्यक्तिमत्व, अतिशय अचूकती नजर. मैदानाच्या विरुद्ध बाजूला जरी बघत असले तरी मात्र सामन्यातली समीकरणं त्यांच्या डोळ्यात मात्र बरोबर जमत असतात. 73 धावा, 3 गडी बाद. 8वं षटक प्रगतीपथावर दिसते. 5वा चेंडू घेऊन येतील. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. आणि जेव्हा आपण फास्ट गोलंदाजी करण्यासाठी मात्र मोठा रनअप घेतात तेव्हा मात्र नक्कीच अशा चुका आपल्याकडनं घडत असतात. वाईड बॉल पडत असतात, अतिरिक्त धावा येत असतात. यावेळेस मात्र चेंडूला जी गती दिली होती त्याचा पूर्णपणे फायदा घेतलेला आहे पंकज यांनी. आणि या षटकारासोबत अर्धशतक पूर्ण होत आहे पंकज यांचं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पंकज यांच्यासाठी. पंकज 27 चेंडू 53 धावा, षटकारासोबत आपलं अर्धशतक पूर्ण केले. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठविण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांची भूमिका निभावत आहेत जळगावचे आपल्या सर्वांचे लाडके अशफाक बागवान सर. आपल्या या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माननीय श्री मनोज भाऊ चौधरी, उपमहापौर मनपा जळगाव. नॉट आउट हा षटकार असेल. पंकज यांचं इथं अर्धशतक पूर्ण होत आहे. शेवटचा चेंडू असेल गौरव यांच्या या महत्वपूर्ण षटकातला, ज्या षटकात मग आतापर्यंत तरी 12 धावा आलेल्या दिसत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते 80 धावांवर.
चला, पंचांनी मात्र खेळाडूंना सूचना द्यायच्या आहेत वारंवार. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 80 धावा, 3 गडी बाद. दोन षटकात मात्र पहिली इनिंग संपणार आहे, त्यामुळे खेळाडूंना विनंती असेल पाण्याचा आनंद मात्र नंतर घ्यावा. आणि सध्या मात्र मैदानावर वाढत आहेत तो म्हणजे दवबिंदू. भाऊ नंद, भाऊ आणि नंद, भाऊनंद, भाऊनंद चांसरे नवीन गोलंदाज घेऊन येतील आपल्या षटकातला दुसरा चेंडू. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा चेंडू असेल प्रगतीपथावर. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला फटका खेळलेला आहे. भूषण यांच्या हाती मात्र हा चेंडू आणि त्यांच्या सुरक्षित हातांनी मात्र अतिशय योग्यरित्या झेल पूर्ण केलेला आहे. नववं षटक प्रगतीपथावर. अजूनही 9 चेंडू बाकी असतील पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी. एक्क्याऐंशी धावा, 4 गडी बाद. एक्क्याऐंशी धावांवर 4 गडी बाद. चला, सामना सुरू करायचा आहे. या वेळेस मात्र पंचांच्या निर्णयाकडे लक्ष असेल. पंच काय निर्णय देतात. पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. पुढचा चेंडू असेल प्री हिट. पुढचा बॉल असेल प्री हिट. लायसन्स टू प्री हिट. लेट नाईट का इथे थ्रिलर निर्माण करू शकतात या प्री हिटच्या चेंडूवर, बघण्यासारखं असेल. डॉट बॉल. चला, बॉलरला विनंती असेल लवकरात लवकर बॉलिंग मार्कवर रेडी व्हायचंय. आणि नक्कीच 9वं षटक चालू आहे म्हणजे चेंडू वजनदार देखील झालेला असेल. ड्यू फॅक्टर खूप महत्वाचा असणार आहे शेवटच्या सामन्यांमध्ये.
पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल, अतिरिक्त धाव जोडते. यावेळेस मात्र लॉंग ऑन सीमा रेषाकडे येतोय चेंडू. लॉंग ऑन सीमा रेषावर क्षेत्ररक्षक भूषण. डॉट बॉल असेल हा. आणि शेवटचे 6 चेंडू असतील शिल्लक. पंच चेतन यांनी मात्र खेळाडूंना पुन्हा पुन्हा वारंवार सूचना द्यावा. शेवटचे 6 चेंडू असतील. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. आपल्याला लाभलेले पंच मुख्य पंचांची भूमिका निभवत आहेत. चेतन शिंपी सर. स्क्वेअर लेगला आहेत इम्रान भगवान सर, द मॅन फ्रॉम नाशिक. हा फटका देखील खेळताना दिसतोय खेळाडू. चेंडू जातोय सीमारेषेकडे. पंचांचा इशारा येतोय 4 रन. एकोणनव्वद धावा 4 गडी बाद. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्ले अँड मिस अँड दिस मिस इज नॉट ओनली अ मिस, इट्स अ बोल्ड. थँक्यू डीजे. तर नक्कीच डीजे वाले बाबू, आम्हाला माहिती आहे आपल्याला खरंच खूप आनंद होत असेल गीत वाजवताना, परंतु आपण जर इथं गीत वाजवायला सुरुवात केली तर सामना मात्र संत गतीने चालतो. ते मात्र आपण करण्यास मुळीच इच्छुक नाही. सामना वेगाने चालवायचा आहे. पंचांना विनंती असेल. यावेळेसचा बॉल चांगला चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल असेल. 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि अतिशय चांगला निर्णय असेल. यावेळेस मात्र फलंदाज ऑफ साइडला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. व संघाचे अनेक समर्थक मैदानाच्या बाहेर देखील बसलेले आहेत. या फटक्यामुळे मात्र 1 धाव वाढेल. 1 धाव वाढून संघाची धावसंख्या पोहोचते 91 धावांवर. 5 गडी बाद. 91 धावा 5 गडी बाद. एकच वादा पंकज दादा.
शेवटच्या चेंडूवर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठल्याही प्रकारची रिस्क घेतली नाही. 10 षटकांची समाप्ती, 92 धावा. 93 धावांचं असेल लक्ष्य. चला, जे दोन बॅट्समन असतील ते सुरुवात होताना दिसते. बॅट्समन लवकरात लवकर मैदानात जातील. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. पंच देखील त्यांच्या पोझिशनवर आलेले आहेत आणि विनंती असेल फलंदाजी संघाला लवकरात लवकर मात्र आपण मैदानावर पोहोचायचं आहे.
चला नवीन फलंदाज मात्र इथे आपल्याला शिव शीतल फाउंडेशन कडून दोन्ही फलंदाज मैदानात आलेले आहे. शिव शीतल फाउंडेशनचे खेळाडू मनोज भाऊ यांना विनंती असेल कृपया आपण इथे संपर्क साधायचा. स्ट्राईकला असतील मनोज, त्यांच्या साथीला असतील पवन आणि गोलंदाजीसाठी रेडी असतील तेजस. पहिला चेंडू कट केला होता, पॉइंटच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण बघतोय चांगलं असं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात व बाळाभाऊ यांचा सत्कार करण्यासाठी मी मनोज भाऊ यांना विनंती करेल, त्यांनी कृपया त्यांना पुष्पगुच्छ द्यायचा आहे आणि आपल्या या स्पर्धेत अनमोल वेळ दिला त्याबद्दल मी शरद भाऊ, बाळाभाऊ आणि त्यांचे सहकारी असलेले सर्वांचं खूप खूप मनापासून आभार मानतो. व बाळूभाऊ यांचं आपण एक बघितलं, स्पर्धेवर मात्र त्यांनी चांगलं लक्ष दिलंय. स्पर्धेतले कोण स्पॉन्सर आहे यांचं मात्र बारीक निरखून परीक्षण केलं, त्यानंतर आपला सत्कार इथं स्वीकारलाय. आता मात्र मी बाळूभाऊंना विनंती करेल की कृपया आम्ही आपल्या या सामन्यांचा आनंद तुम्ही घ्यावा. यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषेकडे. पंचांचा निर्णय काय? षटकार येतोय पंचांकडून. टायमिंग सो प्युअर, 6 फॉर शुअर असा मात्र इथं आपल्या या स्पर्धेत षटकार येतोय. शिव शीतल कलेक्शन वर्सेस श्री क्रिएशन यांच्यामध्ये सुरू असलेला हा सामना. शिव शीतल फाउंडेशन वर्सेस श्री क्रिएशन या दोन्ही संघांमध्ये चालत असलेला हा सामना, ज्यामध्ये 93 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना संघ मैदानात उतरलेला दिसतोय आणि चांगली गोलंदाजी. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे चेंडूला. इम्प्रुव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळलाय आणि 4 रन प्राप्त केलेले आहे. पंचांचा इशारा येतोय 4 रन. मोठ्या लक्ष्याच्या पाठलागासाठी ज्या प्रकारची सुरुवात असायला हवी त्या प्रकारची सुरुवात मात्र शिव शीतल फाउंडेशन संघाला मिळालेली आहे. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, तेवढं चांगलं कनेक्शन नाही. गॅप मध्ये चेंडू गेला नाही, त्यामुळे हा डॉट बॉल असेल. क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण दिसतंय. डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा होताना आपल्याला दिसत आहेत. अजूनही 9 षटक शिल्लक असतील. गोलंदाजाच्या रूपात राहुल चौधरी इथे मात्र संघाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आले श्री क्रिएशन संघाकडून. शिव शीतल फाउंडेशन संघाचे मात्र मनसुबे इथं वेगळे दिसत आहेत. लक्ष्य पूर्ण करण्याच्या हेतूने मैदानात उतरले आणि त्याला मात्र चांगला न्याय देताना दिसत आहेत. पहिला चेंडू फुल टॉस बॉल त्याला योग्य दिशेवर पाठवला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला हा येतोय षटकार.
पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा मोठा पटका खेळला होता, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण. जोपर्यंत आम्ही म्हणणार वन बाउन्स चौकार तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पकडलं होतं आणि संघासाठी महत्वपूर्ण 3 धावा असतील अडवलेल्या. यावेळेस मात्र ऑफसाईडला जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जसं बघितलं की गोलंदाज राहुल यांनी जसं चेंडूची दिशा बदलली त्याचसोबत हा फटका देखील ऑफ साईडला खेळला. चेंडू गेला लॉंग ऑफ सीमारेषेकडे, 1 धाव मिळेल. यावेळेस मात्र जस्ट टॅप केला. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेसाठी जाणार का? नाही, दुसरी धाव नाही घेतली, पहिली धाव मध्ये समाधान मानलं आहे. एकवीस धावा होताना दिसत आहेत संघाच्या. समोरच्या दिशेला मात्र सुरक्षितरित्या खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढं चांगलं मात्र कनेक्शन दिसत नाही, एलिव्हेशन मिळालं नाही त्या शॉट मध्ये आणि डॉट बॉल असेल हा देखील. हलक्या हाताने चेंडू फेकला होता, त्याला स्विच शीट इम्प्रोव्हायझेशन केला होता आणि हा फटका मात्र जातोय सीमा रेषा बाहेर. हवाई यात्रेतून पाठवला होता षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा बिनगडी बाद. 48 चेंडूत 66 धावांची आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज खेळतायत नक्कीच आयोजकांना खुश करण्याचा मनसुबा दिसतोय. लवकरात लवकर सामना आटपून तर आपण क्षेत्ररक्षणात बघतोय पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वीकडे बदली करण्यात आलेली आहे खेळाडूंची. यावेळेस मात्र कलात्मकरित्या हा शॉट खेळला होता, मनगटाच्या जोरावर हा शॉट खेळला होता. फक्त फक्त दिशा दाखवली, सिंगल मात्र वेगाने पूर्ण केला. सिंगल सोबत धाव संख्या पुढे जाते. सिंगल सोबत स्कोअर पोचतोय 28 धावांवर. यावेळेसचा बॉल कट केलाय, गॅप मध्ये चेंडू पाठवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल धाव घेऊन नॉन स्ट्राईकच्या एंडला जातील. सामन्यातल्या सर्वात सुरक्षित ठिकाणी 29 धावा. समीकरण असणार 46 चेंडू 64 धावा. मनोज आणि पवन यांच्यामध्ये मात्र चांगली पार्टनरशिप रंगताना आपण बघतोय. हलक्या हाताने मात्र डीप मिड विकेटच्या दिशेला, काउस कॉर्नरच्या दिशेला हा फटका येतोय. क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पकडेल तोपर्यंत नक्कीच मात्र 1 रन पूर्ण होऊन जाईल. बारी समाजाचे युवक अध्यक्ष लतीश भाऊ बारी यांचा सत्कार करण्यासाठी मी चेतन भाऊ चौधरी यांना विनंती करतो. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सत्कार करायचा आहे. चेतन भाऊ यांना विनंती करेल, लतीश भाऊ यांना विनंती करेल, त्यांनी कृपया सत्कार स्वीकारायचा आहे.
यानंतर आपल्याला सकाळपासून सकाळपासून नाही तर मागच्या अनेक पर्वांपासून म्युझिक सिस्टमची जी सेवा देत आहेत माननीय संदीप भाऊ दांडे दांडे डीजेचे सर्वा यांचा सत्कार करण्यासाठी मी नरूभाऊ यांना विनंती करतो. नरूभाऊ, आपणास विनंती असेल पुष्पगुच्छ देऊन दांडे सरांचा आपण सत्कार करायचा आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा होताना दिसत आहेत. 42 चेंडूत 61 धावांची आवश्यकता असेल आणि त्या दरम्यान आपण बघतोय फटका मात्र जोरदार मारला होता. पंचांचा इशारा येतोय 4 रन. चेंडू होतोय परार, जातोय सीमारेषा पार आणि पुन्हा एकदा येतोय चौकार. र र यानंतर आपल्या यूट्यूब लाईव्ह विजन पॅनलचे मुख्य सदस्य बबलू भाऊ थोरवे यांचा सत्कार करण्यासाठी मी मनोज भाऊ यांना विनंती करेल. यानंतर धांडे डीजे तर्फे येथे दिवसभर आपल्यासोबत म्युझिकल सिस्टमची ऑपरेटरची भूमिका निभवत होते नरेंद्र भाऊ कोडी यांचा सत्कार करण्यासाठी मी पंकज भाऊ यांना विनंती करेल की त्यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. पंकज भाऊ. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. 48 धावा झालेल्या दिसत आहेत. तर कुठे ना कुठे या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र दमदार तडपदार धमाकेदार अशी सुरुवात झालेली आहे. सिंगल सोबत 4 षटकांची समाप्ती होईल. 49 धावा, 0 गडी बाद. इनिंगचं असेल 5वं षटक आणि आपल्या
4.1 एवढ्या मात्र आपल्याला खेळ पूर्ण झालेला दिसतोय. धाव संख्या दिसते 51 धावा. 51 धावा असतील. चला सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण कोणीतरी जाणकार बोलून गेलेला आहे क्रिकेटमध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. यूट्यूब लाईव्ह व्हिजन या चॅनलच्या माध्यमातून आपण सामने बघत आहोत. यांचे मुख्य ऑपरेटर बबलू थोरवे, त्यांच्यासोबत कॅमेरामॅन भावेश शर्मा, मयूर थोरात आणि त्यांच्या साथीला असतात आसिफ. या तिन्ही कॅमेरामॅन जे सकाळपासून आपली अखंडपणे सेवा कार्यरत आहेत. यांचं देखील खूप खूप मनापासून आभार. आपल्या या सामन्यातले सुंदर असे क्षण जे आपल्या कॅमेऱ्यातून कैद करतात, त्या सर्व कॅमेरामॅन्सचे खूप खूप मनापासून आभार. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान. बत्तीस चेंडूत 39 धावांची आवश्यकता असेल. संघाची धाव संख्या पोहोचते 54 धावांवर. त्या दरम्यान पंचांचा मात्र यावेळेस इशारा येतोय 4 रन. आणि चौकारासोबत धाव संख्या वेगाने पुढे जाताना दिसते. 58 धावा बिनगडी बाद. 58 धावा बिनगडी बाद. 31 चेंडूत 35 धावांची आवश्यकता असेल. 31 चेंडूत 35 धावांची आवश्यकता. चौकारानंतर मात्र हलक्या हाताने फटका खेळला होता. सिंगल घेण्याचा मात्र मनातूनच विचार केलेला होता. तीस चेंडूत 34 धावांची आवश्यकता असेल. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 30 चेंडूत 34 धावांची आवश्यकता. आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा ठरला आहे, कारण आज अधिकृत घोषणा झाली आहे माननीय मनोज भाऊ चौधरी यांची जळगाव शहराच्या महापौर उपमहापौरपदी. तसेच आज भारताने विश्वचषक देखील जिंकलेला आहे. अंडर 19 संघाने मात्र आज विश्वचषक उंचवलेला आहे. आज मात्र अतिशय असा हा सुंदर दिवस, अतिशय चांगला दिवस. आणि आज आपल्या ह्या स्पर्धेचा होता पहिला दिवस. पहिल्या दिवसाचे मात्र सामने पूर्ण पार पडताना दिसत आहेत. अंतिम सामन्याची अंतिम इनिंग आपण बघतोय. 30 चेंडूत 34 धावांची आवश्यकता असेल अजूनही. आकुडप्पाचा चेंडू त्याला पुल केलेला आहे, पॉवरफुल केलाय आणि ग्राउंडच्या बाहेर पाठवलेला आहे. आणि या षटकारासोबतच या सामन्यात मात्र पहिल्यांदाच चेंडू आणि रनांचं समीकरण नक्कीच बदलेल. आता मात्र 29 चेंडूत
28 धावांची आवश्यकता असेल. मनोज अतिशय घातक अंदाजात दिसत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र मनोज यांचा फटका बसला. यष्टी रक्षक यांच्या हाती सोपा झेल देऊन मात्र परततील मनोज. चला सामन्याला सुरुवात करायची. 28 चेंडूत 28 धावांची आवश्यकता असेल. सव्वीस चेंडूत 28 धावांची आवश्यकता. आणि मनोज यांच्या विकेट नंतर मात्र इथे डॉट बॉल टाकण्यावर भर दिसतोय संघाचा. कारण जेव्हा आपण डॉट बॉलचं मिश्रण करतो सामन्यात, जेव्हा डॉट बॉल येतात तेव्हाच मात्र विकेटला आमंत्रण मिळतं. तर मनोज यांची मात्र इथं विकेट गेलेली आहे. सहाव्या षटकाचा अंतिम चेंडू, सहाव्या षटकाचा अंतिम बॉल राहुल घेऊन येतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नसताना अपील मात्र जोरदार होती. 24 चेंडूत 27 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडूत 27 धावांची आवश्यकता. 6 षटकांची समाप्ती पूर्ण होते. 66 धावा, 1 गडी बाद. आफ्टर 6, 66, लॉस ऑफ 1. 6, 6, 6. चला षटकाला सुरुवात करायची. राहुल घेऊन येतील आपल्या संघाचं 7वं षटक. चला राहुल यांना विनंती असेल लवकरात लवकर षटकाला सुरुवात करायची. एवढासा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अचूकरित्या चेंडू फेकला. योगेश बीट होतील, डॉट बॉल असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय ग्राउंडेड शॉट.
डीप मिड विकेट वर खेळाडू तैनात. सिंगल मिळेल आणि सिंगल सोबतच सेट बॅट्समन पवन चौधरी येतील स्ट्राईकला. यावेळेस फटका मात्र गॅप मध्ये पाठवलेला आहे. पंचांचा इशारा येतोय चौकार. झटपट पटापट मात्र इथे धावा येत आहेत अतिशय वेगाने. तर सामना संपवण्याची घाई दिसते पटापट. पॉइंट्स टेबल मध्ये 2 अंक येतील झटाझट. त्या दरम्यान आपण बघतोय चौकारानंतर मात्र डॉट बॉल आलेला आहे आणि चौकारासोबत धाव संख्या पोहोचलेली दिसते 71 धावा 1 गडी बाद. 20 चेंडूत 22 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र चांगला फटका खेळलाय. पंचांचा इशारा येतोय 4 रन. शेवटचा चेंडू बाकी असेल. 75 धावा आपल्याला झालेल्या दिसत आहेत. 19 चेंडूत 18 धावांची आवश्यकता. तिसऱ्या पंचांची निर्णय घेण्याचा मात्र इथे निर्णय घेण्यात आलेला आहे पंचांकडून. And that's a 6. Sixer. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल आणि सिक्सर नंतर वाईड बॉल आणि त्या सिक्सर नंतर 78 धावांवर पोहोचला होता संघ. त्यानंतर अवांतर धाव 78 धावांवर पोहोचतोय संघ. 19 चेंडूत 15 धावांची आवश्यकता असेल. 19 चेंडूत 15 धावांची आवश्यकता. 18 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल बाकी असतील. 14 धावांची आवश्यकता असेल. चला 18 चेंडूत 14 धावांची आवश्यकता असेल. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पंकज नवीन गोलंदाज. डॉट बॉल ने सुरुवात पंकज यांची. यावेळेस मात्र जोरदार फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षकाकडून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव पूर्ण होईल आणि या सिंगल सोबत 16 चेंडूत 13 धावा. 13 धावा.
ना तेरा ना मेरा, ना तेरा ना मेरा, सब कुछ है हमारे इस तेली प्रीमियर लीग का। या वेळेसचा बॉल चांगलं क्षेत्ररक्षण, मिस फील्ड, ओव्हर थ्रोच्या मदतीने चोरटी धाव मात्र नक्कीच मिळेल. 14 चेंडूत 12 धावा. व चेंडू मात्र एवढा वजनदार झालेला दिसतोय की जेव्हा फटका खेळतायत खेळाडू तेव्हा मात्र असं वाटतंय लेदर बॉलचा हा सामना सुरू आहे. इतक्या जोरात तो कनेक्शनचा आवाज येतोय. 12 चेंडूत 10 धावांची आवश्यकता असेल. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 83 धावा, एक गडी बाद. 12 चेंडूत 10 धावांची आवश्यकता. तसेच आपल्या या स्पर्धेचे सहप्रायोजक माननीय श्री विजयभाऊ चौधरी, प्रदेश महामंत्री भाजपा महाराष्ट्र, प्रदेशाध्यक्ष तेली महासंघ महाराष्ट्र राज्य, यांचं देखील खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद. आणि सामना संपवण्यासाठी मात्र आता 12 चेंडूत 10 धावा बनवतात का 10 धावांचा बचाव करतात हे मात्र काही क्षणात इथे स्पष्ट होईल. आणि हे चित्र स्पष्ट झालं म्हणजेच शिवशीतल फाउंडेशन का श्री क्रिएशन, कोणता संघ बाजी मारतो हे मात्र निश्चित होऊन जाईल. चला, फटका जोरदार केलाय काउस कॉर्नरच्या वरून, हा मात्र षटकार जाताना दिसतोय. यावेळेस पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा गगनाकडे जाताना दिसत आहे. चेंडू जातोय हवाई यात्रा, सीमा रेषा पार, षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु यावेळेस मात्र झेल टिपण्यात आलेला आहे. आणि जिथे सर्वांना वाटत होतं की षटकारासोबत हा सामना संपून जाईल, त्याच वेळेस मात्र मध्ये आले पंकज. तर सामना लांबवण्यामध्ये चांगलं योगदान दिलंय पंकज यांनी. एक चांगला झेल टिपण्यात आला पंकज यांच्या हातून. सुरक्षित हँड, सेफ हँड्स, नवीन फलंदाजाच्या रूपात भूषण. आणि सामन्यात मात्र अजूनही ट्विस्ट निर्माण होतो का ते बघण्यासारखं मनोरंजक असेल. शेवटच्या सामन्यात जर आपल्याला सुपर ओव्हर बघायला मिळाला असता तर मग मात्र या पहिल्या दिवसाची मजाच काही वेगळी होती. व जसं आम्ही सुपर ओव्हरचं नाव घेतलं तिकडनं मात्र रिॲक्शन दिसते ती अशफाक भागवत सर यांच्या चेहऱ्यावर. गौरव यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण.
2 रन हवे, 8 चेंडू असतील. चला यावेळेस देखील फटका चांगला खेळला होता पंकज क्षेत्ररक्षणासाठी, मात्र आपल्याला अतिशय योग्यरित्या क्षेत्ररक्षण केलेलं आहे. विजयासाठी एक धावाची आवश्यकता असताना 6 चेंडूत 1 धावेची आवश्यकता आहे. जर गोलंदाज 6 बॉल बीट करण्यामध्ये जर यशस्वी झाला तर मात्र येईल पर्व 4थ्याचा पहिला सुपर ओव्हर. आणि या सुपर ओव्हर सोबतच हा सामना मात्र 6 तारखेला चालू झालेला असेल आणि 7 तारखेला संपेल. जर सुपर ओव्हर असला तर हा सामना मात्र नक्कीच दुसऱ्या दिवशी जाईल. अजून तरी संधी आहे की 6 तारखेला सुरू असलेला सामना 6 तारखेला संपवू आपण शकतो नक्कीच. मैदान मात्र हे आपल्या शहरापासून भरपूर अंतरावर आहे. नऊ षटकांच्या समाप्तीनंतर 92 धावा, 2 गडी बाद, 1 धावेची आवश्यकता 6 चेंडूंमध्ये. सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला मात्र इथे सर्कल मध्ये दिसत आहेत. चला फटका बसलेला दिसतोय, क्षेत्ररक्षक तैनात, कॅच पकडलेला आहे, बाद व्हावं लागेल. आणि सुपर ओव्हरलोड होतोय का हे मात्र बघणं मनोरंजक असेल. तर बघा सामन्यातला शेवटचा षटक आहे, पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना, शेवटचा षटक आहे. तरी मात्र प्रेक्षकांकडून जी दाद आहे ती अतिशय एकदम उत्सुकतेने आहे. दाद द्यावी लागेल अशा या प्रेक्षकांची देखील. पुढचा बॉल, पुन्हा एकदा फिट झाले खेळाडू आणि मैदानामध्ये मात्र अतिशय रोमांचक असं वातावरण निर्माण झालेलं आहे. नवीन बॅट्समन कोण आलाय सांगायचंय लवकर. उमेश चौधरी नवीन फलंदाज उर्फ बद्री. आता मात्र फटका पुन्हा एकदा हवेत. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक दूर राहतील आणि या एका धावेसोबत श्री शिव शीतल फाउंडेशन संघाने मात्र इथं विजय मिळवलेला आहे. पहिल्या दिवशी शेवटचा सामना शिव शीतल फाउंडेशन विजय मिळवलेला आहे आणि सामना संपवलेला आहे. धन्यवाद. भेटूयात पुढच्या दिवशी पुढच्या सामन्यात. तोपर्यंत बाय.